लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ काव्यावरती खूप रागवलेला असतो आणि त्या रागातच तो ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यासमोर सारख्या काव्याच्याच गोष्टी येत असतात, म्हणजे रिकाम्या फाईल्स. आणि नंतर रम्या त्याच्यासमोर फ्रूट सॅलेड घेऊन येते आणि त्यामुळे पार्थला काव्याची आठवण येते. त्याच्यामुळे तो जास्त चिडतो आणि त्याचा राग रम्या आणि तिथल्या पिऊनवरती काढतो. त्याला असं चिडलेलं बघून रम्याला डाऊट येतो की काहीतरी कारण नक्कीच आहे. पार्थ आणि काव्यामध्ये नक्कीच काहीतरी झालेलं आहे. त्याच्यामुळेच पार्थ एवढा चिडलेला आहे. म्हणूनच ती लगेचच तिची आई म्हणजे वसू आत्या यांना फोन करते आणि त्यांना सांगते की काव्याचं आणि पार्थचं नक्कीच काही ना काहीतरी बिनसलेलं आहे. त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी वाद झालेला आहे आणि तुलाच याचा शोध लावायचा आहे. रम्या वसू आत्यांना सांगते की तू जाऊन काव्याशी बोल आणि खरंच त्या दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा वसू आत्यांना काव्याने त्यांच्या तोंडामध्ये कसा केक घातला होता ते आठवतं आणि त्या घाबरून जातात. त्या रम्याशी बोलता बोलता स्वप्न बघतात की त्या काव्याला विचारायला गेल्या होत्या तेव्हा काव्या पेस्ट्री खात असते आणि वसू आत्या तिला विचारतात तुझ्या आणि पार्थमध्ये काही भांडण झालं आहे का. तेव्हा काव्या वसू आत्यांना म्हणते हो झालं आहे ना, सांगते तुम्हाला, पण त्याआधी तुम्ही ना तुमचं जरा तोंड उघडा. आणि ती पेस्ट्री ती त्यांच्या तोंडामध्ये कोंबते. आता हे स्वप्न बघून वसू आत्या भानावरती येतात आणि त्या रम्याला म्हणतात की मी तिला काहीच विचारायला जाणार नाही. मागच्या वेळेस तिने माझ्या तोंडामध्ये केक कोंबला होता, मला अजूनही आठवत आहे. तेव्हा वसू आत्या रम्याला म्हणतात की यावेळी जर तिने असं काही केलं ना तर मी तिच्या केसाला पकडून तिला गरगर फिरवी. आणि वसू आत्याने असं बोलल्यावरती रम्या ते स्वप्नामध्ये बघते की कशा वसू आत्या काव्याच्या केसाला पकडून गरगर फिरवतात आणि हे स्वप्न बघून रम्याला हसायला येतं. तर प्रेक्षकांनो, वसू आत्या आता काव्याकडे जाऊन खरं जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.